नमस्कार, मी ऋतुजा विठ्ठल जाधव, मराठा हायस्कूलची विद्यार्थिनी। आज मी तीचे महत्त्व या विषयावरती माझे मनोगत व्यक्त करत आहे। ती आई आहे, ती ताई आहे, ती मुलगी आहे, मैत्रीण आहे, पत्नी आहे, सून आहे, सासू आहे, आजी आहे। पण आपण कधी विचार केला का की ती याआधी एक स्त्री आहे, जिचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। स्त्री जिची आहेत अनेक रूपं, जी कायम मनात भरतात। प्रत्येक परिस्थिती जी होते समरूप, जिच्याशिवाय आपलं आयुष्य आहे अपूर्ण, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी, असं जिच्याविषयी म्हटलं जातं, ती माझी आई बहीण यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही। त्या राजमाता जिजाऊ नसत्या तर आज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देवता घडला नसता। त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असते तर आज आपण मुली कधी शिकलोच नसतो। आज सर्व क्षेत्रांमध्ये मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पुरुषी अहंकाराने परंपरांच्या बेड्यांमध्ये तिला नेहमी बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तिचे कर्तृत्व सिद्ध केले। आज अगदी शाळेत जरी घ्यायचं झालं तरी पहिल्या 10 मध्ये सर्व मुलीच असतात, परंतु तिला कधी खरंच स्वातंत्र्य मिळाले का? माझ्या मनाची वेदना नाही कोणाला कळली, माझ्या मनाची वेदना नाही कोणाला कळली, माझ्यात साऱ्या कर्तृत्वाला मर्यादेची खीळ बसवली। आजच्या आधुनिक स्त्री जीवनाचा आढावा घेता घेता माझ्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात ही कविता स्फुरली, परंतु या कवितेचा अर्थ उमजल्यानंतर मनाला विस्मय वाटला। मी तर स्त्रीच्या गरुड झेपेच्या अभिमानाचा विचार करत होते, मग माझ्याच मनात अशी कल्पना कुठून आली? आज आपण हिमालयाचं शिखर गाठला, परंतु स्त्री स्वातंत्र्याच्या आधुनिकीकरणाची गाठ सुटली नाही। मग आज मनाला कुठेतरी असाच प्रश्न विचारावासा वाटला की खरंच ते आज स्वातंत्र्य आहे का? तर नाही। स्त्री स्वातंत्र्य एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, परंतु त्या मर्यादेचा उंबरठा ओलांडणं कदापि शक्य नाही। मग ती कितीही सुसंस्कृत, सुशिक्षित, सुज्ञ असली तरीही तिचे स्वातंत्र्याचं अस्तित्व कधी नसतंच। स्त्रीला तिच्या जन्मापासून ते स्मशानातील चितेपर्यंत फक्त इतकंच सांगितलं जातं की तू एक स्त्री आहेस। तू स्वतःच्या पायावर उभी असलीस तरी दुसऱ्यांवरती विसंबून राहा। तू कितीही हुशार, बुद्धिमान, तज्ञ असलीस तरी अंध्यासारखी राहा। मग मला सांगा, ती कशी स्वावलंबी बनू शकेल? अहो, तिला उलट तुम्ही सांगितलं पाहिजे की तू एक स्त्री आहेस। एक स्त्री कितीही लढाया, कितीही युद्ध लढू सुद्धा शकते आणि ते जिंकू सुद्धा शकते। एकदा मी एका बसमध्ये प्रवास करत होते। त्याच बसमध्ये एक आजी तिच्या नातीसोबत कुठेतरी चालली होती। नात खिडकीतून काहीतरी बघत होती आणि अचानक नातीने आजीला प्रश्न केला की आजी, ही स्त्री शक्ती म्हणजे नेमकं काय असतं ग? सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याने आणि मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांनी एक सुंदर उत्तर दिलं। ते म्हणजेच आजी म्हटली की स्त्री म्हणजे काय असतं? स्त्री म्हणजे काय वेगळं नसतं ग। स्त्री म्हणजे मनुष्य असते। स्त्री म्हणजे मनुष्य असते, तिला सुद्धा तिचे आयुष्य असते। तुडवली तर नागिन असते, डिवचली तर वाघीण असते, तान्ह्या बाळाची नीज असते, कडाडली तर वीज असते। स्त्री म्हणजे एक मनुष्य असते। प्रकृतीचे दुसरे नावच आहे नारी, देवाचे दुसरे रूपच आहे नारी। अहो, मग का अजूनही आहे ती अपमानास पात्र? अगं, तू स्वतःला ओळख, तुझी ओळख तुझी तू निर्माण कर। तुझी आहे शक्ती अपार, तुझा रस्ता तूच निवड, कारण कोणीतरी म्हटलंच आहे, वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, तू शमशेरीची धार आहे। स्त्री म्हणजे अबला नाही तर तू धगधगता अंगार आहे। आज विज्ञान, तंत्रज्ञान, शेती व इतर सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यांचा हाच विकास पाहून त्यांची हीच उल्लेखनीय कामगिरी पाहून मला सुद्धा आज कुठेतरी असं अभिमान वाटतो आणि असं म्हणावंसं वाटतं की आज मला सुद्धा अभिमान वाटतो आणि असं म्हणावंसं वाटतं की हाँ मैं एक नारी हूँ, ना कभी किसी से हारा है, ना कभी किसी से हारूंगी, ना कभी किसी से हारा है, ना कभी किसी से हारूंगी। तोड़कर समाज के जंजीरों से मैं उड़ जाऊंगी, तोड़कर समाज के जंजीरों से मैं उड़ जाऊंगी। हाँ मैं एक नारी हूँ। उत्सवात देखील राब नाबणारी, कुटुंबाच्या सुखासाठी स्वतःला विसरून जाणारी, स्वतः वेळ काढून स्वतःसाठीच वेळ नसणारी एक जिवंत सहनशील मूर्ती म्हणजेच स्त्री आहे। शेवटी इतकंच म्हणेल की पदरात आहे तिच्या आतोनात आनंद, महिला दिन विशेष नसावा एक दिवस, असावा नेहमी परमानंद,
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.